संसाराचे अंगे अवघेच व्यसने संसाराच्या अंगे अवघेच व्यसने अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराच्या नावे व्यसने
शाबास. एका एकाच एकदा होऊन गेलं म्हणजे बरं असतं जरा. संसाराचे अंगे अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमाधोने सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड नदी के जे तोंड विटाळाचे. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमाधोने सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमाधोने सांडिले. पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन. दुसरे चरण संताचे करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार वने आता. ओम नमो नारायणा नारायणा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवे लागी सेवक झालो झालो. सेवे लागी सेवक झालो झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो. 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 तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा देवा. आहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा. यावरे न करावी.
एक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या संसाराची अंगे अवघेत व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमा धोनी सांडिली हे जे वांगा जे करते ती बंद करा म्हणजे हा कडक आवाज करा बाबा साधा सिस्टीम साधी साधारण माणूस आहे हे तर आपलं साऊंडला आवाज दिला म्हणजे बस झाला आपलं हा बेस्ट पैकी तुमची सिस्टीम चांगली विठाला प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील प्रातस्मरणीय देवडीकर माऊली यांच्या गाथ्याच्या वेळेच्या नियमाप्रमाणे 3610 क्रमांकाचा अभंग कीर्तनाला पान नंबर 566 घरी गेल्यानंतर निवांत तपासा विठ्ठल महाराज जी बोलतात ते विवेकाचं बोलतात महाराज जी बोलतात ते वैराग्याचं बोलतात महाराज जी बोलतात ते शांतीच बोलते महाराज जी बोलतात तो विचार बोलतो महाराज का बोलतात दुसरं कुणी काहीच बोलत नाही म्हणून महाराज बोलतात विठ्ठल आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 प्रातस्मरणीय गुरु नामगुरु सद्गुरु भगवान बाबा इडशीकर आणि रामकृष्ण भाऊ इडशीकर यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य परमपूजनीय तुमचं माझं सर्वजणाचं श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य वैराग्य मूर्ती भजन सम्राट गुरुवर्य हनुमंत महाराज मते यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी गावकऱ्यांच्या सहकार्याने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह त्यातली ही आजची 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा विठ्ठल आज कार्यक्रमाकरता उपस्थित भरपूर माणसं आहेत एका होणी बळी रे काही कमीच नाही हा घरी जा बाबांनो तुमचे आई बाप वाट बघत आहेत तिकडे जा घरी आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ज्ञानेश्वरी पारायण 16 आणि आपल्या सप्ताहामध्ये म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी बरं का चालती बोलती ज्ञानेश्वरी आपल्या वाडीचं असं महत्व आहे दुसऱ्या जाग्यावर व्यासपीठ चालक ज्ञानेश्वरी पुढं घेऊन पारायण करतो बरं का ज्ञानेश्वरी पुढं घेऊन पारायण करतो पुढं जरी ज्ञानेश्वरी जरी असली तरी काय काय जरी पानाची पानं सोडून देते वव्या तर विशेष सोडून द्या पण पानाची पानं सुटत तिथं पण आपल्या इथं उपस्थित म्हणून तर मी पारगावला सुद्धा बोललो दत्ता बाबा दिसले की मला वाटतं त्यांच्या पायावर दंडवत घालावा महाराज सांगतात मी बोलत नाही महाराज म्हणतात एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत हे अक्षर म्हणजे हे नुसते अक्षर नाहीत महाराज अरे हे अक्षराने दगडाला घेऊन तरली जही दगडा सहित वह्या तारी गेल्या जैशाला ह्या दगड सुद्धा कोणती तरली ज्यांनी तुकोबारायाच्या अभंगाचा सहवास केला तीच दगड तरली
नाहीतर बाकीचे दगड काही इंद्रायणीत कमी नाहीतच. हो, ती तरले नाहीत, ती शेवाळले नाहीत. येणाऱ्या माणसाला, दर्शनाला येणाऱ्या माणसाला पाडलो त्यांनी, घसरून पडले. हो, तसे बरेच दगड असतात बर का. हो, तसे महाराज दत्ता बाबा म्हणजे आपल्या हनुमंत महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आदर्श शिक्षक म्हणजे दत्ता बाबा. म्हणून तर मृदंगाचार्य श्री हरिभक्ती परायण आपल्या गावचे भाषे, आणि जरी लग्न नाही जरी केलं तरी जावाय असतो. म्हणून आमचे श्री हरिभक्ती परायण मृदंगाचार्य, मृदंगाचे विशारद आणि ज्यांची संस्था आहे नगरला, केडगावला, असे बाजीराव महाराज उतरी आपले वराट, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गावचं वैभव असणारे श्री हरिभक्ती परायण मृदंग विशारद युवा कीर्तनकार मदन महाराज टिपरी आहेत. गुरुकुल आहे त्यांचं. आमच्या धनेगावला क्षेत्र आहे, धनेगाव धाकटी पंढरी. आणि पुन्हा विशेष म्हणजे आज तुमच्या गावातला आमचा जावाई सुद्धा इथं उपस्थित आहे. जावाई सगळे जावाई लोकच येतात बर का. जावायला किंमत असते, पण कोणत्या जावायला? जो लांबचा आहे तो चाकऱ्या, जो लांबचा आहे तो चाकऱ्या बर का. जो लांबचा आहे तो चाकऱ्या, शिवा शेजारचा भाकऱ्या आणि गावातला ठोकऱ्या. काम पडलं तर कधी कधी जर काम जर पडलं तर गावातल्या जावायला हाता काढून सुद्धा काढावं लागतं. म्हणून करता सगळेजण मंडळी उपस्थित आहेत. आणि मृदंगाचार्य आपल्या गावचं भूषण, अतिशय सुंदर मृदंगाचार्य वाजविणारे मुकुंद महाराज कचरी. पुन्हा आमचे पिंटू महाराज. हे आता वय झाल्यामुळे माझं असं होतच, फक्त माझ्या दोनच गोष्टी ध्यानात राहतात, कुठं कीर्तन आहे किती दिली ती. म्हणून करता सगळेजण हरी महाराज आहेत आमचे जावळ्याचे बर का. त्यांनी आता ट्रिप काढली, त्यांच्या ट्रिप मध्ये जा सगळेजण माणसं, करा उद्धार तिकडे जाऊन. म्हणून करता हरी महाराज आहेत सर्वजण. आपल्या गावातले महिना वारकरी भारत महाराज बर का. आता बारोटकार खंडू महाराज आहेत. पुन्हा आमचे मजा आहे, पुन्हा चौरी. म्हणून करता उपस्थित सर्वजण मंडळी आहेत. सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. श्री हरिभक्ती परायण आपल्या संस्थेतील, महाराजांच्या संस्थेतील कीर्तनकार गायनाचार्य प्रथमेश महाराज आहेत. श्री हरिभक्ती परायण सर्वजण हनुमंत महाराज आहेत, आमचे गुळे महाराज आहेत. सर्वजणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. ज्यांचं नाव घेतलं असेल ते देव, आणि ज्यांचं घेतलं नाही ती महादेव. विठ्ठला अतिशय आमच्या परंपरेवर प्रेम करणारे बर का. आमचे बाळू महाराजांचे वडील सुद्धा आमच्या कासार महाराजाचे शिष्य होते. आमच्या परंपरेवर त्यांची श्रद्धा आहे. बाळासाहेब महाराज सुरोशी आहेत, नाना महाराज लटके आहेत. सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. नियोजित वेळापर्यंत पीटी मास्तर सर्वजण सगळ्या जणाला दंडवत घालतो. सगळ्या जणाचा बाळासाहेब महाराज आहेत. सगळ्या जणाचा माझा परिचय, मी तुमचा आहे तुम्ही माझी. विठ्ठला आणि 7 ते 9 टाइम ही लय चांगला आहे बर का आपले महाराज. नाही तर पुन्हा काय होतं, अंकुश महाराज शिरा खाल्ला की शिरात आणतात, शिरा खाल्ला की शिरात आणतात, बुंदी खाल्ली की धुंदी येते, त्याच्यामुळे डोळा उघडतच नाही.
आणि 9 ते 11ला काय होतं बघ सारे आळ अशाच पडतात आणि 7 ते 9ला महिलाला काही कुठं नाही काय नाही हो तोंड डोटलं चहा पिली की आधीच कीर्तनाला स्वयंपाकाचा कुठानाच नाही खायचं काही करायचंच नाही आणि तरी सुद्धा एखादा जर कधी हुकून चुकून जर याच्यातून जर राहिलाच तर ती घरी गेल्या भाकर करीत नाही ती म्हणते नो भाकर आता नो भाकर म्हणजे का म्हणजे सारं गाव तिकडं उलातलं होतं तुमच्याच काय पोटात गोळा उठला होता का काय तवा किती चांगलंय कीर्तन ऐकायला जेवायला म्हणून गडी माणसं जरी कीर्तनाला नाही जरी आले तरी 8:45 का व्हायना मानपाकडे येते सदा सर्वदा हा 8:45 का व्हायना बरीच माणसं जेवायला आल्याशिवाय राहत नाहीत विठ्ठल आत्मप्रचितीचे बोल बोलतात प्रचिती 3 प्रकारची आहे नंबर पहिला शास्त्र प्रचिती नंबर दुसरा गुरु प्रचिती नंबर तिसरा आत्मप्रचिती विठ्ठल सांगत शास्त्र सांगत सर्वं खलविदं ब्रह्म ब्रह्म म्हणजे देव हो देव या जगामध्ये व्याप्त आहे देव नाही अशी जागा नाही आपण महाराजांना विचारू महाराज त्याचं उत्तर सांगता विठ्ठलाच्या स्थळी भरला सांगतात विठ्ठल जली स्थळी भरला रेता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल हे सगळं जे चलतं ते माझ्या शक्तीने चलतं ज्ञानोबराय सांगतात म्या बोलिल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगात ते चालता चाले हे शरीर हे माझे कुणाच्या सत्तेने चलतं चाले हे शरीर काही जर तार्किक जर माणसं जर असली तर ती म्हणत असतील चाले हे शरीर पायाची या सत्ते बरोबर पायाच्या सत्तेने चलतं हे पुढं बसल्या नीट बस हा तुझ्यापेक्षा म्हातारी माणसं चांगली बसली हा ए तो तू मेलेला माणूस बघितला का नाही बघितला ना हा शाबास चांगला फरक आहे मेलेला माणूस बघितला त्याला काय न ते चलत का चालवावं लागतं शाबास हा संस्थेतली गडी तरी
त्याची पोरच संस्थेतली पोरच वेगळी असतात. काही म्हणा ज्ञानोबराया त्यांच्या अंगात संचारतात संस्थेतल्या पोरांना. हे आपले गावाकडली काय तिकडे शिंदे मामा खात बसतील. चालवावं लागतं, चलत नाही का? कारण की त्यांनी त्याची सत्ता काढून घेतलेली असती. हो, तुमच्या एक आता आपला सगळा परिचयच आहे, जुनाच आहे. मी खूप जुना येतो मतेवाडीत, लई दिवसापासून येतो. मग सगळे माणसं माझ्या ओळखीचे. मतेवाडी गाव इतकं सुंदर आहे. हे मतेवाडी गाव म्हणजे हनुमान महाराजाचं म्हणजे हुकमी एक्का गाव आहे. विठ्ठला दत्ताबाबा यांचं असे लई वर्ष मी या सप्त्याच्या तारखा घेतल्या, पण कधी कोणाचं एक म्हणत ही ताकद कुणाची असन, ही ताकद हनुमान महाराजाची आहे बर का. म्हणून त्यांच्यावर श्रद्धा आहे आपली. महाराज सांगतात काय आहे, चालवावं लागतं. तुम्ही बघा, माणूस मेल्यानंतर बाहेर काढतात का आंघोळ घालायला. आंघोळ घालायला बाहेर काढलं, मग आंघोळ घालायला बाहेर काढल्यानंतर आपली बायको रडती. आता आम्ही तर दिला राजीनामा, लवकरच दिला. आता तुमची मस्त रडण, पण तुम्हाला बघायला बेसणार ना. ती म्हणत असते पाणी हो बादली आणल्यानंतर, मग ती पाणी घालायला लागली, आंघोळ घालायला लागली, ती म्हणत असते आता तुम्हाला पाणी पुरत काय. आता कशाला बोंबलं ती. आमचे महाराज म्हणायचे दिवाळी दिवशी वड्यावर लावला, आणि आता काय बोंबलं ती. तरी सुद्धा आमचे महाराज म्हणायचे 2 बायका गड्याला आंघोळ करतो वड्याला. महाराज म्हणतात काय उपयोग आहे, हे सगळं जे चलतं ते माझ्या सत्तेने चलतं, सगळं चलतं. आम्हाला गोले महाराज शिकवायला होते, विठ्ठल महाराज गोले. ते म्हणायचे एखादा तार्किक माणूस जर आला आणि तो जर म्हणला देव कुठे, तर त्याला सांगत जायचं रोज सूर्यनारायण उगवतो ना, हाच खरा देव आहे, दुसरा देवच नाही कोणता. रोज उगवतो ना, रोज उगवतो का नाही. ईद बोर्डाचं बिल येतं, पण सूर्यनारायणाचं घरचं कधी बिल येतं का तुम्हाला, आणि येणार सुद्धा नाही. महाराजांना विचारू. महाराज माणसं म्हणतात काय केलं देवानी, काय केलं. अरे हा नरदेह दिला, ज्यानं हा जीवा दिला, दिला. काही मोबदला घेतला का, अजिबात नाही, फुकाट दिला. जेने हा जीव दिला, दान, दान म्हणजे फुकाट, काही मोबदला घेतला नाही. हो, महाराज म्हणतात फुकाट दिला. मग फुकाट दिल्यानंतर तयाचे चिंतन का करू नये माणसाने, बर का. तयाचे भजन चुकू नये. भजन चुकलं नाही पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, त्याच्या करता दिलं. जो माणूस ज्याच्या करता आला ती गोष्ट केली पाहिजे बर का. ज्याच्या करता आला ना, मी तर कशा करता आलो, जेवायला नाही, कीर्तनाला. कीर्तन न करता मी जर असा निघालो असतो हळगाव रोडनी, तर माणसं म्हणले असते काय हरालता काय माहिती,
काही याची गरज होती का? ज्याच्या करता आलो ते काम केलं पाहिजे. हो, तुम्ही कशा करता आले? कीर्तन ऐकायला. काय काय माणसं कीर्तनाची गाठ नाही, पंक्तीची गाठ नाही, सगळे भांडे कुंडे घासून झाल्यावर मग म्हणते जेवायला आहे का? आता असतं का? पंगत बसल्यानंतर आलं पाहिजे. पण तसं नाही. काय काय माणसं कोणत्या गावाला गेलतो ते ध्यानात येणार माझ्या विठ्ठला. चिंतन दान दिला, निस्ता दान दिला नाही. ह्यांना कोणी आवरा? कोणी दिला? देवानी दिला, फुकाट दिला. फुकाट दिल्यानंतर महाराज म्हणतात निस्ता जीव दिला नाही, या जीवाला अवयव दिले. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाचे जीवपण भवरोग. निस्ता जीव दिला नाही, अवयव दिले. आता ही संस्थेतली पोरं जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा काय येतं रे? पात्र. हा, चांगला आहे. पहिल्यांदा काय येतं? पात्र येतं. हे तरी पोरं पात्र म्हणतात. काय काय पोरं म्हणतात हो, गावातल्या पोरांना जर विचारलं जर असतं तर ते म्हणलं असतं मीठ येतं. आता मीठ काय टुपीत घ्यावं का? पात्र नाही आल्यावर पात्र लागत. सगळे आलं की महाराज इथून एवढ्यापैकी चाबर इंद्रिय कोणतं रे? ताट पुढं आल्यानंतर पहिला सुगंध कोणाला जातो? आता कोणी म्हणेल नाकाला. सगळ्यात चाबरा गडी घेऊ. याला सुगंध गेला की मग जीभ वळवळ करते आणि मग तोंडात जातं. हेच नाक जर असं पाठीमागं दिगलं असतं तर असा घास घ्यावा लागला असता, इकडं होंगायला न्यावा लागला असतं. अर्धा पाऊण तास मोकार गेला असता जेवायला. हेच नाक जर डोक्यावर दिलं असतं तर आंघोळ करताना दोन बुचणं बसवा लागली असती. आंघोळीचं पाणी सगळं खाली गेलं असतं. काय काय मुलांनी चाडक केलं असतं, जवारी बाजरी टाकली असती. एखाद्याचं मोठं नाक बघून काय काय पोरं गोठे खेळली असते. किती व्यवस्थित आहे सगळं. हो, हाताचे खटके आणि हेच हात जर असे ठेवले असते तर हो, आता येता येता चोपदारच गोर मारला असता मी. किती सुंदर आहे, व्यवस्थित आहे करा. तरी सुद्धा महाराज म्हणतात का भजन करीत नाहीत माणसं? ज्याच्या करता दिलंय ना ते काम करीत नाहीत, म्हणून आपला घोटाळा झाला. आता देव किती तर महाराज तर सांगतात 33 कोटी देवाच्या मुंडा, 8 कोटी भैरव रे. वार बदलला की देव बदलला. आज तर आई साहेब आहेत. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लाभुनी, त्रिविध तापाची करावया झाडानी, भक्तारा के पावशी निर्वाह. बिघाडलात का काय? असली चाल वाजली की माणसाला ती पहिलं आठवतं. रामा आणि तुका मैत्र. महाराज म्हणतात कशा करता? आई साहेबाचा वार बदलला की देव बदलला. हो, काय काय माणसं म्हणते देव अंगात येतो. हो, देव अंगात येतो. बरं, कोण्या माणसाच्या अंगात येतो? तुम्ही कधी बघितलं का? आपल्या इथं नाही बामणाचं घर आहे का नाही? बरं झालं बामणाचं घर नाही. तुम्ही कधी बामणाच्या बाईच्या अंगात आलेलं बघितलं का दत्ताभाऊ? कधीच नाही. मारवाड्याच्या अजिबात नाही, गुजराच्या अजिबात नाही. आपल्या हो नवऱ्याला तांब्या भरून देत नाही. बरं देव तुझ्या अंगात खेळवतो. कधी तुळशीला पाणी घालीत नाही, कधी सासू सासऱ्याला जपत नाही. महाराज म्हणतात
आपला खरा देव जर कोणता जर असन, जे वडीलधारी माणसं आहेत यांची सेवा करणं हाच खरा देव आहे. इकडे ह्या देवाकडे कशाला येता तुम्ही? विठ्ठला विठाला 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 म्हणून तर तुम्ही पहा, आता वारी आली, दाटी असती बघा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व पुंडलिका देवता शोभे वाळवंटी व पुंडलिका देवता शोभे वाळवंटी व एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो उदबला 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 कृष्णबाई माऊली जावे 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 माऊली जावे. हो हो हो. महाराज सांगतात, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी व. म्हणून तर तुम्ही बघा, आषाढीला किती गर्दी असती. मलाही एक जणांनी विचारलं, आषाढीला इतकी गर्दी का असती? मला वाटप जास्ती असते. वाटप काही कमी नसतं. तुम्ही बघा, म्हणून तर आपल्या गावाकडल्या महिला म्हणतात, बया, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. किती म्हणजे वाटप आहे. तुम्ही बघा, त्या फिनोलिस कंपनीवाल्याने बाजीराव महाराज उपकार केलाय. फिनोलिस कंपनी, त्या पिशव्या लांब लांब मधाच्या पिशव्या, हे काढल्या बागलात एक पिशवी, हे काढल्या एक बागलात पिशवी. नेमकी वारकरीची पिशवी का बांगारवाल्याची तीच कळत नाही. आमच्या गावातली म्हातारी गेलती, येता येता 3 पोती बिस्किटाचं आणलो. नुसतं आणलं नाही, 3 टप्प्यात आणलं. पहिला आणला पार्ले पुडा, दुसरा आणला 22 आणि तिसरी आणली क्रीमची बिस्किट. ती म्हणजे 12 महिने मसाल्याला पुडा घ्यायची. बघा तुम्ही किती किती मिळतात. आणि इतकं जमून सुद्धा बरं कोण्या लाईनीला लागाव ते तरी कळलं पाहिजे ना. गेल्या वर्षी लोणंद ते तरडगाव पाऊस होता. छोटा मुक्काम आहे, 4-5 किलोमीटरचा छोटा मुक्काम. आणि आपल्या महाराजाच्या दिंडीत ते दिवशी खेळी असतो. लई लई लकोटा मुलं बांधे का सोटा दावा रे दावा. त्या दिवशी असतं बघा. आणि त्या दिवशी गुलाबजामची पंगत असती. भजनी पोरं सगळे. आमच्या काळात गुलाबजाम खाल्ली की थंडी काय दिंडीत. त्या दिवशी महाराज लवकर दिंडीत येते. पूजा अर्चा होती आणि मग दिंडीत कार्यक्रम असतो एकच महाराजाचा. जी उशिरा येईन त्याला ठोका, मागं चालायचं. आणि मग महाराज. आणि मग ती जवळचा मुक्काम. गेल्या वर्षी आम्ही पुढं असतो, भारत महाराज, आम्ही कारभाराच्या दिंडीत असतो. आणि वाटप सगळे आमच्यापासूनच मागं जाते. सगळेच एकाच लाईनीला. पकवाजा बी त्याच लाईनीला, गायक त्याच लाईनीला, चोपदार त्याच लाईनीला, येणेकरी त्याच लाईनीला, माईक सिस्टीमवाला त्याच लाईनीला, हो कीर्तनकार सुद्धा त्याच लाईनीला, सगळी एकाच लाईनीला. म्हणलं वाटप तरी काय. 2-4 किलोमीटर लाईन लागली होती. तर वाटप फक्त एकच होतं. असा पडदा होता, भिंत होती आणि त्याच्यावर पडदा लावला होता. आणि त्या पडद्यापुढं खुर्ची ठुलती. आणि त्या पडद्यावर लिहिलं काय लिहिलं, हो, दाढी कठीण फुकाट करून दिली जाईल. त्या बाया त्याच्यातच होत्या. ती किमिकीला म्हणू लागले, गंगे मी म्हणलं होतं शांतीचं ऐकू नको. काय ऐकू नको, कापके सातन काय बघत इथं. तुम्ही बघा किती पवित्र सोहळा ज्ञानोबरायाचा, किती पवित्र सोहळा. माऊली सुद्धा सांगतात, जावे पंढरीचे
तर आषाढी वारी आली आता. जावे रे से आवडे मनाचे. हो मी उग माणूस जरा आरडंडोय म्हणून जमतय, नाहीतर ही इतके पकवाजन इतके गायक म्हणल्यानंतर माझ्यासारख्या या कीर्तन करायला वड्यात नेऊन टाकतील. हो पण चांगले किती बघा तुम्ही, नाहीतर हे सगळे आज हे सगळे एका होणी बळी रे सरे कीर्तनकारच गडीत बघा. विठाला माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो. आमचे कासार महाराज कीर्तनकार होते, माझे आजोबा कीर्तनकार होते, आमचे वडील यज्ञकांत महाराज कीर्तनकार, मी कीर्तनकार. हो ही परंपरा आहे महाराज. आणि परंपरा असल्यामुळं जो माणूस सेवा करतो, परमार्थाची सेवा करतो, देव त्याला उपाशी मारित नाही. देव त्याला उपाशी मारित नाही. का महाराज कबीर महाराज सांगतात, तू मेरे नाम पर, बर का, तू मेरे नाम पर तर मैं तेरे काम पर. देवाच्या जर नामावर जर आपण जर राहिलो तर तेव्हा आपल्या कामाला येतो. म्हणून तर महाराज म्हणतात, सजन कसया विकू लागे मास, माया सावत्याच खुरपू लागे. सर्व अभंग पाहून घ्या. म्हणून तर महाराज म्हणतात, देव काय करतो काय करीत नाही ते सांग. विठ्ठल इतक्या पवित्राने महाराज आपला सप्ताह चालू होतो. भक्त प्रल्हाद महाराजांच्या जयंतीने, नरशे जयंती. काय महाराज नरशे जयंती, भक्त प्रल्हाद महाराजाला किती त्रास दिला हिरण्यकश्यपूने. उकळत्या महाराज तेलामध्ये टाकलं, नारायण नारायण, हत्तीच्या पायाखाली दिलं, नारायण नारायण, कडे लूट केलं, नारायण नारायण. महाराज सांगतात, देवरा खेतया मारी न कोण, न मोरे काट हिंदतावर. म्हणून तर साधी म्हणे बघा आपली रोजच्या व्यवहारात, देव झाला पाठ मोरा नसतं इग्ने. हा बर का. म्हणून तर काय लागतो, देव समोर लागतो, समोर लागतो, देव माग लागतं. देव उभा मागे पुढे, देव मागे मागे पुढे, देव उभा मागे
पैकी हा हे पोरगी ना ही पोरगी हे चलती का मठावर आपल्या म्या मठ बांधला आता छानपैकी किती छानपैकी हा आणि कीर्तन झाल्यावर तुला 10 रुपये देऊन जाईन मी पण यांनी दिले तर माझं नाहीत बरं का. महाराज म्हणतात देव उभा मागे पुढे ओगवी कोरे संकट म्हणून तर शास्त्र सांगतं देव सगळीकडे व्याप्त आहे. विठ्ठल नंबर 2 गुरु प्रचिती. आता काय श्री गुरुची प्रचिती असावी. आता आपल्या इकडं नाही पण तुम्ही बीड जिल्ह्यात जा सगळे गडण मटण संस्थानच सारे ब्रह्मचारीच बाबा सारे बाबा ब्रह्मचारी आणि एखादा बाबापाशी असा शिष्य राहतो सेवा करायला आमचा हरी महाराजासारखा आणि सेवा करायला राहतो. त्याने लई सेवा केली आमची संस्थेत असताना आळंदीला असताना खूप गोड पोरगा बरं का. सेवा करायला राहतो. लई देवाची सेवा व्हावं म्हणून नाही राहत का राहतो ती बाबा कधी मरतो मी कधी गादी बसतो. काही माणसं तर मारितेत सुद्धा आणि मग गादी उपस्थित. महाराज म्हणतात याला श्री गुरुची प्रचिती म्हणत नाही. मग काय श्री गुरुचं प्रचिती असावी. ज्ञानोबरायाला विचारू ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव मान वाजवणारे गाणारे चांगले असल्यानंतर गुन्ह्यात काम चालतं. गुन्ह्यात नाही तर काय वाजवणारे काय गाणारे काय काय हो काय तर आम्हाला आडाणीच गडी वाजवायला असते तर थाप दे मला म्हणजे दोम वाजवतो. आणि जर त्याला म्हणलं दुसरं काय तुला येत नाही का हो एकच बोल वाजवतो कीर्तन संपवतो बोचक्यात चिंध्या बोचक्यात चिंध्या. आता बोचक्यात चिंध्या नाही तर मग याच्या बापाचं गटुडं असतं होईल तेव्हा. त्याला म्हणलं ना दुसरं काहीतरी तर ते म्हणतो देखाना खापाना देखाना खापाना देखाना खापाना. त्याला म्हणलं ना बाबा दुसरा काहीतरी वाजव इटाकड भोंबाकड इटाकड भोंबाकड इट. त्याला म्हणलं ना बाबा आणि दुसरा काहीतरी वाजव ते धरतो रस बिटार फार बिटार रस बिटार फार. आता पाडल्यावर रसावंच लागत. हा यायचं असलं तर माझ्याकडे क्लास देऊन जा विठ्ठला. आणि हे जी 2 मृदंगाचार्य आहेत आमच्या जगदाळे गुरुजीचे शिष्य आहेत केशव महाराज. हा सारे
एकाच दोरीतले असले म्हणजे मग जमते. नाहीतर नवरा बायकोचं सुद्धा प्रपंचात काय लागते, सुसंगती लागते, विसंगती नसली पाहिजे. नाहीतर प्रपंचात सुद्धा कसं आहे, प्रथमेश महाराज आता त्याचा अनुभव तुम्हाला नाही, पण आम्ही लय त्याच्यातून भाजून गेलेली गडी. प्रपंचात सुद्धा कसं लागतं हो. नाहीतर महिलाचं तोंड तुळजापुराकडं आणि गडी माणसाचं तोंड पंढरपुराकडं हो. महिला म्हणते तुळजापुराला जायचं, गडी म्हणतो पंढरपुराला जायचं. ती म्हणते पंढरपुराला नाही तुळजापुराला जायचं. कशाला जाते? आणि मग तिथं गेल्यानंतर मग सगळं रिक्षा भरूनच नेत येतं आणि मग तिथं गेल्या मग होतो घोटाळा. आणि मग घोटाळा झाल्या मग पुकारावं लागतं. मग ते म्हणतो आग आग सकू, घाबरू नको, पोलीस फिरवली तुळजापुरात तुझे सासू. चला महाराज म्हणतात सुसंगती पाहिजे, विसंगती नको. मग काय आहे, काय श्री गुरु करतात महाराज सांगतात आता हृदया फुले चौफाळून या भले वरे बैसव पाऊले श्री गुरूंचे. जेथे ज्ञानाचा कुरवटा तेथे सेवा हा दारवंटा. आता ही आलेत ना दत्ता महाराज, प्रथमेश महाराज, ही मंडळी इथं आली ना, यांची सेवा करणं म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होणं. विठ्ठल मी या जगाकडे पाहिलं, जगाकडे पाहिल्यानंतर लटका व्यवहार दिसला. लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया विरझार हरिवीन. किंवा महाराज म्हणतात रज्जू सर्पाकार बाची येले जगदंबर. बर का, रज्जूवर सर्प भासणे. बर का, आता मला काय तिथं काही वेदांत येत नाहीत, पण आमचे दत्ताबाबा आहेत यांच्याकडून पुन्हा ऐका. महाराज म्हणतात काय रज्जूवर सर्प भासतो, तसं लटिका व्यवहार असा असणारा संसार. महाराज म्हणतात आम्ही त्याला व्यसन मानलं अभंगाच्या संसाराचे अंगी अवघीच व्यसन, संसाराचे अंगी अवघीच व्यसन, संसाराचे अंगी अवघीच व्यसन, संसाराचे अंगी अवघीच व्यसन, संसाराच्या अंगी
महाराज सांगतात संसाराचे अंगे. आता संसार पहिली गोष्ट आहे संसाराची, ऐका काय गोष्ट आहे. ज्याचं लग्न झालं नाही त्याला लग्न करावं वाटतं. तुझं नाव माऊलीच आहे ना, माऊली, लग्न करावं वाटतं का नाही? कधी करशी लग्न माझे सांग रे बापा. ज्याचं लग्न झालं नाही त्याला लग्न करावं वाटतं. हो, ज्याचं झालं त्याला वाटतं बरं झालं, आपलं झालं ती चांगलं झालं. आणि जे आता हे आमच्या चौरे आबासारखे आहेत का, ते आता म्हणतात हा नसतं झालं तर बरं झालं असतं. का म्हणजे होऊन उपयोगच नाही, अवलाद सांभाळीतच नाही. एक जणाला 12 पोरं होते, 12. किती पोरं? 12. तरी हाताने भाकरी करायचा. म्हणजे रामराव हाताने भाकरी कशामुळं? ते मला काय सांगावा. हो, म्हणजे मंडळी म्हणजे थोरल्या सोनाच्या डिलेवरीला. म्हणजे मग आता 2-3 महिने तुमच्यावरच पळी असं म्हणतच नाही. पहिली झाली की दुसरीची येतं, दुसरीचं झालं की तिसरीचं येतं, तिसरीचं झालं की चौथीचं, 5वीचं, 6वीचं, 7वीचं, 8वीचं, 9वीचं, 10वीचं, 11वीचं आणि 12वीचं. 12 महिने तिची माझी गाठच पडत नाही. उग ब्रह्मदेवाच्या मनात आली म्हणून हळद लागली, नसता लागलीच नसती. शाबास. आणि ज्याला एकच पोरगा आहे त्याला विचारा रामराव हाताने भाकरी होऊन तरी काय उपयोग, अवलाद सांभाळीतच नाही. आणि ज्याला काय पोरसोरच नाही, पोरगी नाही, पोरगा नाही, त्याच्यासारखा महाराष्ट्रात सुखी कुणी नाही. फक्त कीर्तन झाल्यावर मला हाणू नका. तसा मी 10-5 गड्याला नाही काय सारखा, पण जास्ती उठले तर पाठ सोज तर हाणते ना मला बीच. पण तसल्या माणसाला तर नाही ना, देतो का लिंब, घालतो का दोरीच. आता दोरीने लिंबाने पूर होत असते तो इथं. महाराज स्पष्ट बोलता 9 कन्या पुत्र होती तरी का, करणे लागे पती तरी का, करणे लागे पती तरी का, करणे लागे पती होती तरी का, करणे लागे पती तरी का, करणे लागे पती, करणे लागे पती. महाराज म्हणतात, मी बोलत नाही. नवसानी पोरं होत नाहीत. महाराजांचा अभंग आहे. जो वाचिन गाता त्याचा सुधरेन, जो वाचिन गाता त्याचा सुधरेन, जो वाचणार नाही गाता तो खाईन संसाराच्या. तुम्हीच म्हणा आता. महाराज म्हणतात काय ताकद आहे. हो, महाराज बोलतात हा व्यवहार कर केला नसता, इतकी ताकद आहे महाराज. म्हणून तर महाराज म्हणतात काय संसार करतो तुझ्या करता. अनेक बोलतो माऊली. लग्न जरी झालं तरी बायकोच्या 3 अवस्था होत्या. पहिली अवस्था चंद्रमुखी, दुसरी अवस्था सूर्यमुखी, तिसरी अवस्था ज्वालामुखी. माणसं म्हणते मरेपर्यंत तशीच राहते. होती तरी कावा. पहिले 2 वर्ष लग्नाचे चंद्रमुखी. ती म्हणती काय म्हणते मुकुंद महाराज, चहा घेणार का, बदामाचा शिरा घेणार का, कांद्याचे पोहे घेता का, माझा जीव घेता. याला म्हणायचं चंद्रमुखी. पूर्वीच्या काळामध्ये 36 खानाचे माळवदाचे वाडी होते. माळवदाच्या वाड्याला डाळज होती. डाळजाला पाळणा होता आणि त्या पाळण्याला महाराज तो पाळणा कर कर कुर कुर वाजायचा. ती पाळणा गेला, खाटाला जोळी आली, खाटाची जुळी बंद झाली, आता आला पाळणा. तो पाळणा तिथंच असा हलतो. हो, ती पाळणा तसा हल्ला की बाई बिघडली. हो, अजिबात नाही. त्याचा आवाज कमी होतो, याचा नाही. त्याचा आवाज आंघोळ करतो, बैठकीत बसतो, बसल्या बसल्याच गण लावता लावताच म्हणतो चहा झाला का, चहा झाला का, चहा झाला का. आतून आवाज निघतो, दम निघत नाही का. याला म्हणायचं सूर्यासारखी तपती, सूर्यासारखी तपती. नंबर 3 आहे का. ती म्हणते जावाव गावात सप्ताह चालू आहे सप्ताह. तू काय आदल्या जन्मी काय नाग होता का नाग, सदा कदा घरातच बसतो. तू काय घुस होती का घुस, सारखी उकरीतच राहती. तुम्ही बघा, विचारा तुम्ही म्हाताऱ्या माणसाला, कोणाला तरी, कोणाला विचारा, म्हातारपणी एकामेकाला माणसं नीट बोलतेत का. हे बोलायचं जाऊन द्या, बघत नाहीत.
मला सांगायचं काय लक्षात ठेवा, याला म्हणायचं संसार. असा संसार ह्या पूर्वीच्या राजावड्यांनी त्याजला. महाराज त्याचं वर्णन करतात. आठवण वनस्पती फुले फळे ओळखती. फुले फळे ओळखती. बावीच्या पोखराने नदी गंगावती. बावीच्या पोखराने नदी गंगावती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती. हे सुख सनोनिया कसा रंग साधिते. हे सुख सनोनिया कसे योग सेविते. पर्यंत मदालाचा सोहम जोजोर बाळा. 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 18 प्रकारच्या वनस्पत्या होत्या. 18. आपला जन्म झाला, तुमचा आणि माझा फक्त 3च राहिल्या. इडी बाबळ, बेसरमण, गाजर, गवत. फक्त 3च राहिल्या. महाराज काय संसाराची ताकद आहे. हो, देहू मध्ये एक ग्रस्त राहत होता. हो, तो म्हणायचा, बायकोला म्हणायचा, जर आर्डनगडी होता, तो म्हणायचा, काम जर सांगशील तर तुकाराम महाराजच होईन. काम जर सांगशील तर तुकाराम महाराजच होईन. ती म्हणली, काम करू नका पण घरात राहा. बरं म्हणली. का बरं म्हणली? हो म्हणली, घरात राहा. महाराज होणं इतकं सोपं नाही. पूर्वीच्या काळात लय अवघड होतं. आताचे महाराज लोक चांगलीत. आता माणसं किती काही दक्षिणा देतात. आमच्या आजोबांनी आयुष्यभर 90 वर्षे कीर्तन केली. फक्त दत्ता बाबा 1000 रुपये भेटली. किती? शेवटची दक्षिणा 1000 रुपये. ते बी भिंगसिंग बाबांनी सप्ताह केलता शिरूर कासारला, आणि त्यांनी 1000 रुपये दिले. ते आमचे आजोबा म्हणायचे, कासार महाराज आमचे म्हणायचे, काय बाबांनी दक्षिणा दिली बाबा? 1000 रुपये दिले, मरेपर्यंत नाव. बाळू महाराजाच्या गवळवाडीला 350 रुपये शिंडीहून पाणी. आणि आताचे बाबा लोक किती जरी दिलं ते कमीच पडलं. काही काही बाबा लोकांची तर वड्यापासून गाडी माघारी येते. धन्य माता पिता तयाची कमीच दिलं म्हणते. कमीला मूठ मातीच नाही कोणाकडच, जारपणा नाही. चला, महाराज म्हणतात, आमचे यज्ञकांत महाराज म्हणायचे, माझे वडील म्हणायचे, हो, जास्ती दिले तर खुश होत जात जाऊ ना, कमी दिले तर नाराज होत जात जाऊ ना. विठ्ठला चला चला. ते म्हणला महाराजच होईन. तुकाराम महाराजाची तिची गाठ पडली त्या महिलाची. तुकाराम महाराजाची येता येता डोंगरावून बसनावून आलते महाराज, आणि ती दुकानाला आलत्या. त्या बाई म्हणले, आई साहेब लय सुकलात. काय सांगू महाराज माझं दुःख. म्हणजे झालं काय? माझा नवरा म्हणतो तुकाराम महाराजच होईन. म्हणजे महाराज व्हायचं, काय काळजी करू नको. ती म्हणली डोंगराव लावून, सरळ करूनच माघारी लावतो. तू फक्त डोंगराव लाव म्हणली गेला, मग सांगतो त्याला कस काय. ती माझा पट्ट्याचा हात दिले महाराज लावलं. ती घरी आली. आल्यानंतर ती म्हणली, एवढी गागर भरून आला. हो, ती म्हणली महाराजच होईन, उठा. तुम्हाला नाही बरं का त्यांना. हा म्हणली बाहेर धमली, आणि महाराज झाल्याशिवाय येऊ नका. तो गेला डोंगराव, आणि डोंगराव गेल्यानंतर दत्ता महाराज, मला लय त्याचा अनुभव आहे. घरी माणूस असला, देवपूजा करतानाच, देवपूजा करीत असलो की कोणी बी घरी येतं. महाराज आहेत का? आमची म्हातारी म्हणते आहेत, या घरात. ते काय आहेत. मग देवपूजा करीत असताना त्याला विचारायची गरज आहे का काय करतात म्हणून?
ज्ञानेश्वरी वाचित आल्यानंतर ते म्हणतं काय करतात काय तुझ्या डोळ्याचं खाचाडं झाली तू बघ की इथं ज्ञानेश्वरी गात आहे पुढं माझ्या तुला दिसत नाही का नसलं तर आपण महम्मदवाडीला नेऊन ऑपरेशन करून आणू फोकाटच ऑपरेशन आहे तसं विचारलं ते तो डोंगराव गेला आणि महाराजाचं भजन चालू होतं महाराज म्हणायचे रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा आता महिला इथले मोठ्या लाडकी बहीण जरा एकदा आवाज देतो मी सगळेजण म्हणा मी पुढं म्हणतो तुम्ही मागं म्हणा नामदेव जनाबाई शबाश लय जोरात आपल्या वाडीतल्या महिला गोड आहेत हो ग हा नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई टाळी काही वाजत नाही गोड गोड तुमच्या चरणी साष्टांग नोंदवत आणि महाराज मग काय झालं तो गेला तिथं आणि तिथं गेल्यानंतर तो म्हणला महाराज झोपलात का काय म्हणजे ये ना काय काम आहे तुझं म्हणजे मला महाराज व्हायचं म्हणजे अंगातले पांघरून काढ कापडं तुझ्या अंगातली म्हणजे कापडं काढायची का नाही मी सांगतो ती ऐक तू माझं काढायला लावले कापडं काढले त्याला एक लंगूट नेसायला दिला त्याच्या कपड्याला काडी लावली काडी लावली त्या कपड्याची अंगात राग घेतली त्याच्या अंगाला फासली आणि झाला महाराज म्हण आता रामकृष्ण हरी तो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 9:15 वाजलं तरी नाश्त्याचा पत्ता नाही कशाचा पत्ता नाही ते काय आपल्या मतेवाडीचा सप्ताह आहे का लय मतेवाडीचे माणसं जपत आहेत आम्ही सप्त्यात होतो यांच्या तिथं रस खायला आंब्याचे दिवस आहेत रस खाऊ घाली जाता बरं का दत्ता बाबाला रोज हा सध्या आंब्याचे दिवस आहेत आणि नुसतं रस खाऊ घाली जात जाऊ नका तुंप आमचे वै तेव्हा म्हणायचे तुप म्हणल्यावर चुप एका माणसाचा डबा होता तुपाचा आणि त्या तुपात माशी पडली आणि माशी पडल्यानंतर त्यांनी काय केलं अशी माशी घेतली आणि अशी टाकून दिली तसं नाही अशी माशी घेतली अशी तोंडात घातली चुकून बाहेर काढली याला म्हणायचं मक्की चूस आणि असले 7-8-10 मच्छी चूस सप्त्यात आणावा हा इतकं पैसे कशाला आता मदन महाराजाची बाजीराव महाराजाची गाडी जर पंपावर जर गेली पंपावर गेल्यानंतर मग तिथं म्हणाव का ह्यांनी दोघा जणांनी तिरकीट तक्ता तिरकीट तक्ता म्हणू नको पैसे काढू काय तिरकीट तक्ता म्हणतो आता ही तर सगळेजण मुकुंद महाराज ही आणि ही जर पंपावर जर गेलं आणि ही जर तिथं म्हणले हो ही जर म्हणले ती चुलीत घाल म्हणते पैसे काढायचे आणि मी जर पंपावर जर गेलो आणि मी जर म्हणलो महाराज असं सांगतात महाराज तसं ती म्हणते ती बावलटपणा तिकडं कर व्यवहार झाल्याशिवाय जमत नाही तसं महाराज कपडे काढले त्या कपड्याला काडी लावली अंगाला फासलं त्याच्या राग आणि त्याला 4-5 भाकरीचा मुर्दा पाडायची सवय 7 वाजताच 9:15 वाजलं तरी काही नाही महाराजापाशी गेला आणि महाराजापाशी गेल्यानंतर महाराजांना म्हणला महाराज जिजाबाई साहेब कवाशिक भाकरी घेऊन येत्या थांब काय म्हणला तू मला ऐकायला जरा कमी पुन्हा डबल बोल म्हणजे जिजाबाई साहेब कवाशिक भाकरी घेऊन येतात असं वय मनाला आलं तरी ती मनाला आलं तरी ती नाहीतर 4-4, 5-5 दिवस येतच ना तो मला तुकाराम महाराज लय वाटलं केलं तुम्ही बरं असं उघडं जावा तर गावात पोरं दगड घेऊनच मागं पळते ना असे मला सकाळच्या पारी सांगतो कसं काय ते जेवढे माणसं आळंदीत राहिलेले आहेत दत्ता महाराज हे सगळे आमचे
प्रथमेश महाराज यांना विचारा, 2 महिने कडाक्याची थंडी असती आळंदीला, पौष महिन्यातून मार्गशीर्ष महिन्यात बळच विद्यार्थी आणावा संस्थेत, बळच आईबापानी, आणि त्यांनी म्हणावा हा हा शिक बाबा चांगलं असतं, महाराज झाल्याला चांगलं असतं, शिक बाबा शिक बाबा. ते म्हणतो इंद्रायणी जीवच देईन पण बाबा होणार नाही. ते म्हणतो म्हशी सांभाळीन पण आनंदीत राहणार. माणसं म्हणतात घे मशीन हिंड, तिकडंच हिंड बोंबलत, म्हशी सांभाळतो पण राहत नाही. तशी कडाक्याची थंडी, अशी थंडी, आणि पाठ 3लाच महाराज उठले. म्हणजे उठ, म्हणजे काकडा करायचा. म्हणजे कायचा काकडा, पार माझा 36चा आकडा झाला, आणि कायचा काकडा म्हणजे आता थडा 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 गडी उडवतोय. म्हणजे चला आता आंघोळीला. कायची आंघोळ म्हणला आणि नेला आंघोळीला. आंघोळीला नेल्यानंतर कुंड होता, त्या कुंडात महाराज उतरले. गंगा गोदावरी चंद्रभागा सरस्वती कावेरी जलभरे महाराज म्हणू लागले. त्याला वाटलं जी आरती महाराज इतकं नावं घेतात ती आरती गरम पाण्याचाच कुंड आहे काय की. त्याने असं बोट घातलं पाण्यात. बोट घातल्यानंतर खटकुनी वाकडं झालं. 7 मिनिटं लागलं सरळ व्हायला, 7 मिनिटं लागलं. महाराज तेवर मागून आलं आणि दिला ढकलून, बुचकुळ बुचकुळ घेतला. मारता का काय, महाराज आहेत की. आणि कशाचं काय थडा थडा गडी उडतोय. ते मला चला आता काकड्याला बस. ते मला कायचा काकडा, आता मसन वाटून आता कायचा काकडा, आता काकडा नाही म्हणला. आता महाराजांनी इना लावला आणि त्यांनी जी गावाकडे धूम ठुकली. नीट घरी आल्यानंतर त्यांनी दारावर थाप दिली. झोपली का काय. त्यातून म्हणली कोण आहे, हा कोण आहे, किती माणसात लग्न लावलं म्हणली. ती म्हणली कोण आहे, नाही मी पार आता बुक्का लावून बसली. बुक्का लावला, बुक्का तुमच्या नावाने मी बुक्का लावला. हा, ती म्हणली दार उघडते पण कामाचं बोला. ते म्हणला उद्यापासून तुझं लुगडं माझं धोतर मीच धुणारा. असे संसाराला मिळालेली माणसं. महाराज म्हणतात काय यांना संसार कळायचा आहे, म्हणून महाराज म्हणतात संसाराचे अंगे अवघेच व्यसने. लग्न जरी झालं तरी पुन्हा एक गोष्ट सांगतो ऐका. विठ्ठला महिला मागती बाजीराव बा. हा, आता तुम्ही दोघं गडी हैवानावाले इथं. महिला मागती, महिला म्हणजे बायकोला हैवान म्हणावं लागतं. महिलाला हैवान. आणि गडी माणूस जर कुठं गेला, बाजाराला जर गेला जवळ्याला, आणि मग तो जर आला आणि ती बाई म्हणते कुलूप जर असलं तर ती म्हणते आमचं येडं कुठं गेलो. तसं महिला मागती. कधी मागती, जेवायला बसलं की मग मागती. सगळं संपत यावा आणि मग ती म्हणत असते असा पदर खावती कमराला. आणि पदर खावल्यानंतर मग ती म्हणते एवढी चतकुरच घ्या, एवढी चतकुरच घ्या. ती चतकुरी इतकी वाढी ती म्हणते मी काय म्हणते, मी काय म्हणते, काय खोट्या ठोकल्या का, बोल बोल. मी म्हणते फुलं आहेत पण फुलाच्या खाल्ल्या साकळ्या करीन म्हणून. बघा ज्या बाईच्या कानात साकळ्या ती बाई अशी दौलतच चलती. कीर्तन कोणाचं आहे, धनेगावच्या महाराजाचं. अशा साकळ्या म्हणलं की ते म्हणतो नग 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 पुढच्या वर्षी. तुम्हाला माहिती का मला बघायला कोण कोण आलते ती. मला बघायला बाजीराव महाराज मदन महाराज सुद्धा आलते, कोण महाराज आलते. पण नग म्हणलं हे असे थपाहाणीत हिंडतात म्हणून नग म्हणलं. तुम्हाला माहिती का मला बघायला सगळेजण आलते पण मायबापाची आज्ञा म्हणून तुमच्या गळ्यात पडले. नसन सांभाळणं होत तर म्हशीचे शिंग म्हशीला जडून असतात, नेऊन घालवा. ती म्हणतो बरोबर पिशवी तुला नेऊन घालितो. हो, ती जगदंबा पुढं चलती, हाबुहाप्या डबा डबा सुटकेशी घेऊन चलतो. हो, जावळ्यात जातो, जागा धरून देतो, इष्टीत बसवतो. इष्टीत बसल्यानंतर महिला मंडळच्या बागलात हिथं एक पिशवी असते बघा. हा
परस इथं एक पिशवी असते इथं, आणि त्या पिशवीतून ती रुमाल काढते, आणि रुमाल काढल्यानंतर ती म्हणते मी गेल्यावर काय खातान म्हणून गॅस पासल्या डब्यात लाडू करून ठेवलेत, मी गेल्यावर काय खातान म्हणून फ्रीज पासल्या डब्यात गुलाबजाम करून ठेवले, झाकण नीट लावी जात जा, मुंग्या कुस्त्यान गावात सप्ताह चालू आहे, दारं खिडक्या नीट लावी जात जा, नाही तर सारे महाराज लोक आपल्याच घरात बका बका कुस्ती. असं रंगून दाखवल्यानंतर कोणाला पाना फुटणार नाही. पाहता काय मायक टू टू, त्याला बी पाना फुटला, आणि त्याने त्या जीनच्या पॅन्टीमधून रुमाल काढला, आणि तो म्हणला इतकं तुला जर वाटत सांग ना मग कशाला चालली. पाहता काय तुम्हीकडे आले दोघं कीर्तनाला. याला म्हणायचं संसार. महाराज म्हणतात याला आम्ही व्यसन मानलं, आणि व्यसन मानल्यामुळं मग आम्ही काय झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. मग कीर्तन काय करतं, लीला कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, नामा संकीर्तन आहे. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, आणि भाग्य करी ऋणी देवायचा विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये, जय 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 विठोबा रखुमाये, जय जय विठोबा. श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, महाराज म्हणतात बर का, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. काय कीर्तन करतं, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, आणि घालू लोटांगण महाद्वारे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानराज मावळे तुकाराम, ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानराज मावळे द्वारा, ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानेश्वर मावळे. म्हणून आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातली ही आपली चिंतन सेवा. हो 9 वाजलं, हो कारण की टाईमाला किंमत आहे, कधी सुरू हो टायमात आपलं झालं म्हणजे बरं. म्हणून महाराज म्हणतात या वाडीचं अतिशय प्रेम आहे, म्हणून ही सेवा आहे. म्हणून गुरुवर्य मते महाराजांच्या कृपेने हा सप्ताह आपला चालू आहे. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तरुण मंडळी सगळेजण या सप्ताहाला सहकार्य करतात. वृद्ध मंडळी, आता इथं वाढणारे भरपूर माणसं, तरुण मंडळी. सप्त्यातली सेवा, पात्र उचलण्याची सेवा श्रेष्ठ, भांडे घासायची सेवा श्रेष्ठ. हो काही काही माणसं म्हणत असतात, महिला म्हणत असतात ही भांडी रोजच आमच्या नशिबाला येतं, ती भांडे घासू नको, हिताली घास सप्त्यातली, ही श्रेष्ठ आहेत भांडी. म्हणून करता ही श्रेष्ठ सेवा आहे. म्हणून आपल्या गावात हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 34 वर्षापासून होत आहे. पांडुरंगाला विनंती करा, काय विनंती करा, नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नामा म्हणे केशवराजा, आणि केला नियम चालवे माझा, विनंती करा देवाला. म्हणून असा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आहे. सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आमच्या श्री क्षेत्र धनेगावला धाकट्या पंढरीला आता आमच्या गुरुवर्य कासार महाराज यांच्या मठाचं काम चालू आहे, शिखराचं काम चालू आहे. हो आपण एकदा का व्हायना, कधी का व्हायना या भेट द्यायला. मी तर येणारच आहे तुमच्याकडं पण जरा दम खाऊन येतो. म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. छानपैकी माऊलीची सिस्टीम चांगली, छानपैकी. रात्री तिकडं कुसळंपाशी कीर्तन होतं, त्याचं वर्णन केलं. त्या पोरगा 100 रुपये देऊन पाया पडला, तो 200 का व्हायना पण दी आज. बेस्टपैकी सिस्टीम, चिर नाही, फिर नाही, कुर नाही, काही सुद्धा नाही. आपल्या गावातली सिस्टीम आहे, छान आहे. नाही तर काय ह्याची सिस्टीम आणि काय ह्याचं काय तवा.
आवाज वाढीव म्हणलं मग ती वाजतच बसत. कायचा आवाज वाढीवचं आणि कायचं काय, नुसतं वाजतच बसत. ते नुसतं वाजतच एक खाट्या आवाज येतं, सगळं बंदच पडत, आवाजच वाढत नाही. तसं आपल्या माऊलीची सिस्टीम एकदम सुंदर. सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. परमार्थ करायला विसरू नका. साधू संताची सेवा करा, महाराजाची मते महाराजाची सेवा करा. हाच तुम्हाला परमार्थ साष्टांग आहे. म्हणून सगळ्या जणाच्या चरणी दंडवत घालतो. या ठिकाणी शिवेला पूर्णविराम. उंच वर हात दोन करा आणि ज्या तुकोबरायाने आपल्याला हे दिलं त्यांचं नामस्मरण करा. हात खाली करायचे नाही, वर वर. जे माणसं हात वर करणार नाहीत त्याच्या बागला हात. उद्या सकाळच्या पारी तुकाराम तुकाराम.